संविधानाला धरून मी अशी शपथ घेतो की तत्वांचे यापुढे निष्ठेनं पालन करेल आणि जागृती अखंड प्रयत्न करेल। कुटुंबातील वयाने ज्येष्ठ कनिष्ठ स्त्रियांचा सन्मान प्रतिष्ठा आणि मला जाणीव असेल समाजातील प्रत्येक ज्येष्ठ कनिष्ठ आणि आदर हे देखील माझे कर्तव्य राहील। त्यांचे शिक्षण त्यांचे कल्याण मी प्रामाणिकपणे कार्य करेन। स्त्रियांचा सन्मान प्रतिष्ठा आणि आदर न जपणाऱ्या आहे यापुढे देखील अशा प्रवृत्तीविरुद्ध जीवनाचे ध्येय राहील। स्त्रियांची मध्ये घडणाऱ्या घटना नवी मुंबई शहरामध्ये या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये घडलेल्या घटना या सर्व घटनांचा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही निषेध करतो। अशा घटना वारंवार घडत आहेत। मागे देखील अशा घटना अनेक वर्षापासून घडल्या, परंतु या घटनेमध्ये वाढ होत असताना समाजामध्ये जनजागृती निर्माण करणं आणि ह्या वाईट होणाऱ्या घटनेचा निषेध व्यक्त करण्याकरता आम्ही सगळेजण एकत्रित आलेलो आहोत। स्त्रियांना सन्मान मिळावा, स्त्रियांचं सक्षमीकरण व्हावं, सबलीकरण व्हावं आणि स्त्रिया सुरक्षित देखील राहाव्यात याकरता प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजेत। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक धोरणं मग ती केंद्र सरकारची असतील, राज्य सरकारची असतील किंवा स्थानिक स्तरावर असेल, एक चांगलं धोरण महिला सक्षमीकरणाकरता नेहमी आणलं गेलं, परंतु ह्या वारंवार घटना ज्या घडत आहेत त्यांचा आम्ही सगळेजण निषेध करतो आणि त्यामुळे या घटना भविष्यात घडू नये त्याकरता समाजामध्ये एक व्यापक असं जागृती मोहीम प्रत्येकानं हाती घेतली पाहिजे आणि त्याची सुरुवात आपण स्वतःपासून सुरू केली पाहिजे। त्यामुळे आज सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, त्यामुळे महिला पदाधिकारी असतील, युवक असतील, युवती असतील, आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी असतील, आज सर्वांनीच आज शपथ घेतलेली आहे की महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या सुरक्षेकरता आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत। त्याबद्दलची जनजागृती आणि त्याची सुरुवात स्वतःपासून करण्याचा निर्धार आज सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी केला आहे आणि या घडणाऱ्या घटनांबद्दल आज सर्वांनी निषेध व्यक्त केला आहे। सर ऑलरेडी